नाशिक महानगरपालिकेच्या ग्रीन म्युनिसिपल बॉन्डचे लिस्टिंग आज नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगिंग बेल वाजून करण्यात आलाय। या माध्यमातून शहराच्या विकासासाठी भांडवली बाजारातून निधी उभारण्यास मोठे बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेराडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, NSEचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, नाशिक कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग तसेच नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की नाशिक महापालिकेने एका आर्थिक वर्षात प्रथम खासगी प्लेसमेंट आणि त्यानंतर सार्वजनिकरित्या म्युनिसिपल बॉन्ड जारी करून भांडवली बाजारात यशस्वी प्रवेश केलाय। पुढे ते म्हणाले की माझे सहकारी आणि राज्याचे जलसंपदा मंत्री आणि कुंभ मंत्री श्री गिरीश महाजनजी, नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक शहराच्या महापौर श्रीमती हिमगौरी आहेर, श्री प्रवीण परदेशी, श्री असीम गुप्ता, श्री आशीष कुमार चौहान, श्री अतुल कुमार मित्तल, श्री मच्छिंद्र सानप, श्रीमती मनीषा खत्री, श्री शेखर सिंग, श्री जलज शर्मा, श्रीमती करिश्मा नायर, शेखर परदेशी या ठिकाणी उपस्थित सर्व महानगरपालिकेचे नगरसेवक आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, नाशिक महानगरपालिकेचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एकाच वर्षात दुसऱ्यांदा म्युनिसिपल बॉन्ड्सचा इशू महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आला आहे। आता पब्लिक इश्यूच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिका आपल्या कुंभच्या प्रोजेक्ट्स करता आणि नागरी विकासाच्या विविध प्रोजेक्ट्स करता म्युनिसिपल बॉन्ड्सच्या माध्यमातून पैसे रेज करते आहे। आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचा सातत्याने आग्रह राहिला आहे की महानगरपालिकांनी म्युनिसिपल बॉन्ड मार्केट ॲक्सेस केलं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे आणि बॉन्ड्सच्या माध्यमातून निधी उभा करून लोकोपयोगी जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प पूर्ण केले पाहिजे। सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची टीम, आपली कुंभची सगळी टीम, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। NSEचं देखील मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की ज्यांनी सल्लागार म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हे बॉन्ड्स इश्यू करण्याकरता मदत केली। ज्या ज्या वित्तीय संस्थांनी याच्यामध्ये मदत केली, सल्लागारांनी मदत केली, त्या सर्वांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी आपले अर्बन डेव्हलपमेंटचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत, आपले मित्राचे CEO आहेत, या दोघांनाही मी या ठिकाणी विनंती करतो की ज्या छोट्या महानगरपालिका आहेत त्यांचे प्रोजेक्ट्स आयडेंटिफाय करून त्यांच्याकरता एकत्रितपणे 1000 कोटी रुपयाचे बॉन्ड्स हे आपल्याला काढता येतील का, असा प्रयत्न आपण केला पाहिजे, जेणेकरून ज्या महानगरपालिकांची आज एकदम ऐपत नाही आहे अशा महानगरपालिकांनाही या योजनेचा योग्य पद्धतीनं लाभ हा आपल्याला देता येईल। आणि नाशिक महानगरपालिकेने अशाच पद्धतीनं इनोव्हेटिव्ह फंडिंगच्या माध्यमातून शहर विकासामध्ये गुणात्मक आणि दर्जात्मक परिवर्तन करत राहावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन या चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल
मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एसवेराटी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.